महाराष्ट्रात एप्रिलचा अख्खा महिना तुम्ही जर बघितला तर अवकाळी पावसाचं सावट महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात होतं। त्याचबरोबर अनेक भागांमध्ये आपल्याला 40 डिग्री सेल्सिअसच्या वर उन्हाचा पारा गेलेला पाहायला मिळाला। एप्रिल महिना आता संपतोय, मे महिन्याची सुरुवात होतीये, त्याच्यामुळे पुढचे 2 दिवस महत्त्वाचे असणार आहेत। या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रात कशा प्रकारचं तापमान असणार आहे, हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी केलेले आहेत, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट। सगळ्यात आधी आपण सॅटेलाइट इमेज पाहूयात। इकडे बघा, या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हळूहळू जे दक्षिण भारतामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं होतं ते पूर्वेच्या दिशेला आपल्याला सरकताना पाहायला मिळतंय। विदर्भामध्ये काही ठिकाणी अजूनही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी अजूनही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार आहे। बाकीच्या ठिकाणी जर आपण बघितलं, कोकण असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल किंवा मराठवाड्याचा भाग असेल, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी 35 ते 36 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान आपल्याला पाहायला मिळतंय। आपण मॅप वाईज पाहूयात, हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत, नेमका काय इशारा दिलेला आहे। आपण मॅप पाहूयात, कुठल्या जिल्ह्यांना नेमका काय इशारा दिलेला आहे। काल जर आपण बघितलं तर वाशिम असेल किंवा परभणीमध्ये 42 डिग्री सेल्सिअस जास्तीत जास्त तापमान होतं। त्याच्यामुळे उन्हाचा पारा आपल्याला थोड्याफार प्रमाणात कमी झालेला पाहायला मिळतोय। तापमान अनेक भागांमध्ये कमी झालेलं आहे। आता 29 तारखेला जर बघितलं तर विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। इकडे बघा, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस इथे वर्तवण्यात आलेला आहे। याप्रमाणे 29 तारखेला तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का ते आम्हाला सांगा कमेंटमध्ये। हीटवेव्ह सुद्धा मराठवाड्यासाठी देण्यात आलेली होती। आता जर आपण 30 तारखेचा अंदाज बघितला, 30 तारखेला पुन्हा एकदा विदर्भामध्ये अवकाळी पाऊस दाखवण्यात आलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये जरा बघितलं तुम्ही, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली, बीडमध्ये हीटवेव्ह आहे। त्याचबरोबर पुणे, सातारा, सोलापूरमध्ये सुद्धा हीटवेव्ह आहे। 40 डिग्री सेल्सिअसच्या वर या भागांमध्ये तापमान जाऊ शकतं। म्हणजेच एकीकडे या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता होती, त्याच भागांमध्ये आता 30 तारखेला हवामान पुन्हा एकदा चेंज झालेलं आहे। आणि विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर आता विदर्भामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात उन्हाळ्याचं आतापर्यंतचं ऊन कुठे असेल तर ते विदर्भामध्ये होतं। त्याच विदर्भामध्ये आता अवकाळी पावसाचं सावट आपल्याला पाहायला मिळतंय। सोसाट्याच्या वाऱ्यासह, मेघगर्जनेसह गोंदिया असेल, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही विदर्भातून असाल तर तुम्हाला सुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे। उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये सध्या तरी कुठलाच अंदाज देण्यात आलेला नाहीये। म्हणजेच काय तर इथे पाऊस नसणार आहे आणि त्याचबरोबर उन्हाचा पारा सुद्धा जास्त वर गेलेला नसणार आहे। 40 डिग्री सेल्सिअसच्या आत या भागांमध्ये तापमान असू शकतं। पुढच्या 2 ते 3 दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता आणि जर आपण बघितलं तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत हा अंदाज होता आणि यामध्ये आपण अख्खा एप्रिल महिना जर बघितला सुरुवातीपासून, तर एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पाऊस अनेक भागांमध्ये पडलेला पाहायला मिळालेला आहे। त्याचबरोबर मे महिन्याची सुरुवात सुद्धा अवकाळी पावसाने होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। कडक असं ऊन मे महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या उन्हामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस सुद्धा पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। या वर्षीचा जो मान्सून आहे तो चांगल्या पद्धतीने पडेल असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलं असलं तरी मे महिन्यामध्ये जो पाऊस पडतो तो धोकादायक असतो। त्याच्यामुळे या पावसाकडे आपलं लक्ष असणारच आहे, या हवामानाच्या अंदाजांकडे आपलं लक्ष असणारच आहे। पण सध्या तुम्हाला हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका। तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।